नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा। मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया। SBI PSU फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत रुपये 33.411, 0.42% हे 25 सप्टेंबर 2024 रोजी ही किंमत वाढ झालेली आहे। यानंतर पहा मित्रांनो, फंड साईज म्हणजे आतापर्यंत लोकांनी या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आहे रुपये 4,851.11 करोड रुपये। 1.1 ऑफ इन्व्हेस्टमेंट इन कॅटेगरीमध्ये या म्युच्युअल फंडाची इन्व्हेस्टमेंट 1.1% आहे। एक्सपेन्स रेशो 1.86%। एक्सपेन्स रेशो म्हणजे हा फंड मॅनेज करण्यासाठी आलेला खर्च 2.08% कॅटेगरी ॲव्हरेजसाठी एक्सपेन्स रेशो आहे 2.08%। कॅटेगरी या म्युच्युअल फंडाची कॅटेगरी आहे सेक्टरल और थेमॅटिक। फंड हाऊस आहे SBI म्युच्युअल फंड। रिस्क ओ मीटर व्हेरी हाय। एक्झिट लोड 0.50%। ऑन और बिफोर 30 डेज, जर 30 दिवसाच्या अगोदर पैसे विड्रॉल केले तर त्याचा चार्ज आहे 0.50%। आफ्टर 30 डेज एक्झिट लोड नील, 30 दिवसानंतर कोणताही चार्ज नाही। रिटर्न्स NAV ॲज ऑन 25 सप्टेंबर 2024। तर ह्या खालील या टेबलमध्ये ज्या किमती दर्शविल्या आहेत त्या 25 सप्टेंबर 2024च्या आहेत। यामध्ये पहिला कॉलम आहे पेरेड इन्व्हेस्टेड फॉर म्हणजे कालावधी। दुसरा कॉलम आहे 10,000 रुपीज इन्व्हेस्टेड ऑन म्हणजे 10,000 रुपये इन्व्हेस्टेड केल्याची तारीख। लेटेस्ट व्हॅल्यू आत्ताची किंमत। ॲब्सोल्यूट रिटर्न्स प्रत्यक्ष मिळालेला परतावा। ॲन्युअलाइज रिटर्न वार्षिक परतावा। कॅटेगरी ॲव्हरेज म्हणजे कॅटेगरी ॲव्हरेज, जर आपण 1 वर्षापूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर 2023 रोजी जर आपण 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तर ती किंमत झाली असती 16,556.20 रुपये। रिटर्न्स 65.56%। ॲन्युअलाइज रिटर्न 65.33%। कॅटेगरी ॲव्हरेज 47.10%।
जर आपण 10,000 रुपये 2 वर्षापूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर 2022 रोजी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 23,553.80 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 135.54%, ॲन्युअलाइज रिटर्न 53.20%, कॅटेगरी ॲव्हरेज 32.49%. जर आपण 10,000 रुपये 3 वर्षापूर्वी म्हणजेच 24 सप्टेंबर 2021 रोजी इन्व्हेस्टमेंट केली असती तर ती किंमत झाली असती 27,158.80 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न्स 171.59%, ॲन्युअलाइज रिटर्न 39.44%, कॅटेगरी ॲव्हरेज 20.66%. जर आपण 5 वर्षापूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर 2019 रोजी 10,000 रुपये या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 33,880.20 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 238.80%, ॲन्युअलाइज रिटर्न 27.61%, कॅटेगरी ॲव्हरेज 23.96%. जर आपण 10,000 रुपये 10 वर्षापूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर 2014 रोजी इन्व्हेस्टमेंट केली असती तर पैसे झाले असते 35,376.90 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 253.77%, ॲन्युअलाइज रिटर्न 13.46%, कॅटेगरी ॲव्हरेज 15.80%. सिन्स इन्सेप्शन म्हणजे या म्युच्युअल फंडाची सुरुवात झाली ती 12 जुलै 2010 रोजी. या दिवशी जर आपण 10,000 रुपये या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 33,178.70 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 231.79%, ॲन्युअलाइज रिटर्न 8.80%, कॅटेगरी ॲव्हरेज 23.13%. सीप रिटर्न्स, सीप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सीप रिटर्न्स NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ॲज ऑन 25 सप्टेंबर 2024. पहिला कॉलम आहे पेरियड इन्व्हेस्टेड फॉर, कालावधी. दुसरा कॉलम आहे 1,000 रुपीज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे सीप स्टार्टेड ऑन इन्व्हेस्टमेंट्स. गुंतवणूक रक्कम, लेटेस्ट व्हॅल्यू आत्ताची किंमत. ॲब्सोल्यूट रिटर्न्स प्रत्यक्ष परतावा, ॲन्युअलाइज रिटर्न वार्षिक परतावा. जर आपण 1 वर्षापूर्वी 1,000 रुपये सीप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे 25 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवात केली असती तर इन्व्हेस्टमेंट झाली असती 12,000 रुपये. त्याचे रूपांतर झाले असते 15,134.1 रुपये आणि ॲब्सोल्यूट रिटर्न 26.12%, ॲन्युअलाइज रिटर्न 51.41%. जर आपण 2 वर्षापूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर 2022 रोजी 1,000 रुपयाची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असते तर इन्व्हेस्टमेंट झाले असते 24,000. त्याचे रूपांतर झाले असते 40,511 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 68.8%,
ॲन्युअलाइज रिटर्न 59.53%. जर आपण 3 वर्षापूर्वी म्हणजेच 24 सप्टेंबर 2021 रोजी 1000 रुपयांची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर इन्व्हेस्टमेंट झाली असते 36,000. त्याचे रूपांतर झाले असते 71,661.77 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 99.06%. ॲन्युअलाइज रिटर्न 50.12%. जर आपण 5 वर्षापूर्वी 1000 रुपयाची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती म्हणजेच 25 सप्टेंबर 2019 रोजी इन्व्हेस्टमेंट झाली असते 60,000 रुपये आणि लेटेस्ट व्हॅल्यू झाली असते 1,56,290.57 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 160.48%. ॲन्युअलाइज रिटर्न 39.39%. जर आपण 10 वर्षापूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर 2014 रोजी 1000 रुपयाची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केली असती तर त्याचे झाले असते इन्व्हेस्टमेंट्स 1,20,000 रुपये. त्याचे रूपांतर झाले असते 3,55,959.42 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 196.63%. ॲन्युअलाइज रिटर्न 20.6%. मित्रांनो, पोर्टफोलिओ अपडेटेड ऑन 31 ऑगस्ट 2024. मित्रांनो, या म्युच्युअल फंडाची पोर्टफोलिओ 31 ऑगस्ट 2024 रोजी अपडेट करण्यात आलेली आहे. पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो 57%. कॅटेगरी ॲव्हरेज टर्नओव्हर रेशो is 116.67%. Fund manager updated portfolio less frequently than peers in last 1 year. That is, fund manager held stocks or bonds in the portfolio for longer duration than peers. म्हणजे जास्तीत जास्त लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यात येते. इक्विटी 92.07%, debt 0%, others 7.93%, equity holding 92.07%, F&O holding 0%, foreign equity holding 0%, total 92.07%, number of stocks 23 शेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. कॅटेगरी ॲव्हरेज 43.32, लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट्स 63.2%, मिड कॅप इन्व्हेस्टमेंट्स 20.8%, स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट्स 3.31%, अदर 4.76%. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.